श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार. मी शर्मिला माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या मनातील इच्छा पूर्ण होत तुमचा दिवस आजचा खूप छान जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र पौर्णिमा या दिवशी हनुमान जन्मोत्सवसुद्धा असतो. त्यामुळे आपल्याला कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे. यासोबतच घरामध्ये स्वस्तिक मांगल्याचं प्रतीक आहे, तर एक स्वस्तिक पण काढायचं आहे. तर बघा, बऱ्याचशा पौर्णिमेच्या अगोदर मी तुम्हाला हा उपाय शेअर केलेला आहे. ही सेवा जास्त म्हणता येईल उपायापेक्षा. या गोष्टी आपल्या घरामध्ये आपण केल्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या घरातून कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये यायला लागते. आपण जे पण कष्ट करतो, जी सेवा करतो, काम करतो, त्याच्यात आपल्याला भरभरून यश मिळतं. चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ हा 1 एप्रिल बुधवारी सकाळी 7:07 होणार आहे आणि समाप्ती 2 एप्रिल गुरुवारी 7:42 होणार आहे. चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सवसुद्धा साजरा केला जातो. तर त्यामुळे 2 एप्रिलला जन्मोत्सव साजरा करणार आहोत आणि पौर्णिमेचा सत्यनारायण हा 1 एप्रिलला आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आणि हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. बघा, तुम्ही आत्तापर्यंत चैत्र पौर्णिमेच्या सेवा केल्या नसतील तर कुलदेवीची सेवा या चैत्र पौर्णिमेला करायची विसरू नका. दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करा. बऱ्याचशा महिलांनी या चैत्र नवरात्रामध्ये गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत हे सप्तशतीचे पाठ केलेले आहेत. कुलदेवीची सेवा करण्यासाठी चैत्र महिना अतिशय पवित्र मानला जातो. त्यातल्या त्यात चैत्र पौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट अडचणी चालू असतील तर तुम्ही नक्की चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची सेवा करा. कुलदेवीच्या टाकावरती, फोटोवरती कुंकुमार्चन करा. श्रीयंत्र असेल तर त्यावरती कुंकुमार्चन करा. श्री सूक्त म्हणत कुंकुमार्चन करा किंवा 99 मंत्राचा जप करा किंवा मग महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं तरीसुद्धा चालेल. आणि मुख्य म्हणजे कुलदेवीची ओटी तुम्ही नक्की जरूर भरा. मूळ ठिकाणी जाऊन तुम्हाला भरणं देवीची ओटी शक्य असेल तर तिथे जा किंवा तुमच्या जवळपास एखाद्या देवीचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही भरू शकता. घरच्या घरी तुम्ही देवीची ओटी भरली तरी चालेल, मूर्तीसमोर, फोटोसमोर. आणि जसं सांगितलं, घरी जेव्हा आपण ओटी भरतो तेव्हा ते सामान जे आहे तर ते आपण स्वतः वापरू शकतो आणि खायच्या गोष्टी आपण स्वतः खाऊ शकतो. आणि असं फार काही नाही आहे की त्या सामानाचं घरी ओटी भरलेलं काय करायचं. तर सेवा काय करायचा याचा व्हिडिओ मी याआधीसुद्धा शेअर केलेला आहे, पण आतासुद्धा मी थोडक्यात सांगते. महालक्ष्मी अष्टक म्हणा, कुलदेवीची जी आरती आहे तर ती तुम्हाला म्हणायची आहे. कुंकुमार्चन करायचं आहे. हे जे आहे ते कुलदेवीच्या टाकावर ओटी नक्की भरा. ही भरलीच गेली पाहिजे. आपण बाकी वेळेस एरवी ओटी भरत नाही, परंतु शारदीय नवरात्रामध्ये देवीची ओटी भरलीच गेली पाहिजे. हे काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या, त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित असतो. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर कापुरासोबत तुम्हाला 2 लवंगा जाळायच्या आहे. यासोबतच बघा, तुम्ही कापूर हा भीमसेन कापूरच वापरत जा. थोडासा महाग असतो. 1 कापराची वडी घेतली तरी चालेल आणि जरी तुमच्याकडे भीमसेन कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरी चालेल. कापराच्या 2 वड्या घ्यायच्या, 2 अखंड लवंगा घ्यायच्या आणि 1 तुम्हाला इलायची घ्यायची आहे, वेलची आपण म्हणतो ती. आणि हे जे आहे ते तुम्हाला देवाऱ्यासमोर ठेवून कापुरासोबत या वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत. तुम्ही पणतीमध्ये घेऊ शकता, एखाद्या स्टील वाटीमध्ये घेऊ शकता, चालेल. संपूर्ण घरामधून हे फिरवायचं आहे आणि त्यानंतर मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला ठेवायचं आहे. बघा, कापूर जो आहे, लवंग जे आहे माता लक्ष्मीला आकर्षित करतात, वेलची लक्ष्मीला आकर्षित करतात. या 2 गोष्टी माता लक्ष्मीच्या अत्यंत प्रिय आहेत. कापुरामुळे घरातील नकारात्मक जी काही निगेटिव्हिटी असते, शक्ती असते, ती दूर होते.
त्यामुळे कापुरासोबत या वस्तू 2 जाळायच्या आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, देवाऱ्यासमोर प्रज्वलित करा, संपूर्ण घरामध्ये फिरवा आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये फिरवत असताना मंत्र म्हणत, स्तोत्र म्हणत घरातून फिरवायचं. 99 मंत्र म्हटला तरी चालेल. मुख्य दरवाजाच्या बाहेर नंतर ठेवून द्यायचं. आता 2 कापराच्या वड्या घेतल्या, त्याच्यामुळे ते फार काही प्रज्वलित राहणार नाही, लगेचच ते विझून जातं. त्यानंतर बघा, पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला जी आहे ती समर्पित आहे, त्यामुळे मुख्य दरवाजावर आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. मी आधी पण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, मुख्य दरवाजावरती तुम्हाला हळद कुंकू मिक्स करून किंवा अष्टगंधाने स्वस्तिक काढायचं आहे. त्यामध्ये 4 बिंदू द्यायचे आणि बाजूला 2 रेषा द्यायच्या. मुख्य दरवाजावर काढायचंच आहे. त्यानंतर उंबरठ्याच्या 2 बाजूला अगदी छोटंसं काढा स्वस्तिक, कारण त्याच्यावरती ये जा करताना पाय पडू नये याची काळजी घ्यायची. आणि सकाळीच करायचं आहे, स्वस्तिक वगैरे काढून घ्यायचं आहे. फक्त कापूर जाळायचा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा. समजा नाही जमलं सकाळी स्वस्तिक काढायचं तर तुम्ही संध्याकाळी काढलं तरी चालेल. त्यानंतर आपला जो गॅस आहे, आपण त्याच्यावरती रोज स्वयंपाक करतो, त्याच्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. आपलं घर नेहमी धनधान्याने भरलेलं असावं, आपल्या घरावर नेहमी कृपा आशीर्वाद अन्नपूर्णा देवीचा असावा, म्हणून तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. शेगडीवरती स्वस्तिक काढायचं आहे. दर पौर्णिमेला तुम्ही हे करू शकता. याआधी मी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे व्हिडिओमध्ये. मध्ये बघा, त्यात कसं आहे, ही चैत्र पौर्णिमा आहे, त्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या डोकावर असावा, सदैव आपल्या घरावरती त्यांचं कृपाछत्र असावं, म्हणून हे जे उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत. त्यामुळे बघा, दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. जमतील ते उपाय तुम्हाला नक्की करायचे आहे. घरातील महिलांनी मासिक धर्म जर असेल तर हे उपाय करू नये. घरातील पुरुषांनी, मुलांनी केलं तरी चालेल. आणि बाकी बघा, जे काही सुतक वगैरे जर असेल तर त्यामध्ये आपल्याला काही उपाय करता येत नाही. तर बघा, नक्की चैत्र पौर्णिमेच्या दिवशी असे महत्त्वाचे उपाय जर तुम्ही केले तर त्याचा येणाऱ्या आयुष्यामध्ये, भविष्यामध्ये खूप फायदा होतो. अडचणी, संकटे जे आहे ते येत नाही. आले तरी ते आपण सहजपणे त्याच्यातून मार्ग मिळतो, आपण बाहेर पडू शकतो आणि आपल्या मार्गावर चालायला लागतो. तर बघा, चैत्र पौर्णिमेची ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. माहिती पोचलेली तुम्हाला जर आवडली असेल, तुमच्यापर्यंत ती जर पोचली असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.